मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा शीर्षक आहे केळीच्या पानावर जेवणाचे फायदे काय असतात ते बघूया. व्हेरी गुड. बघूया. केळीच्या पानांवर जेवण केल्यावर अन्नाची चव चांगली लागते. अन्नाला हलकी पानाची चव, हलकी मातीची चव असली की अन्न चविष्ट लागतं. केळीच्या पानावर जेवण करण्याचं हे सुद्धा एक कारण आहे. आपण बाहेर जेवायला गेलो, पंक्तीत जेवण करतो की प्लास्टिक, थर्माकोल अशा प्रकारच्या प्लेट्समध्ये जेवण करतो. या प्रकारच्या डिश विषारी असतात. बापरे. आपण ज्या भांड्यात खातो त्याचे कण अन्नात मिक्स होतात. हे कण जर हानिकारक रसायने असतील तर ते आरोग्यासाठी धोकादायक आहेत. याऐवजी केळीच्या पानात खाल्लं की अशा प्रकारचा धोका उद्भवत नाही. व्हेरी गुड. कॅन्सरचा धोका टळतो. केळीच्या पानावर अन्न खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. अरे वा. केळीच्या पानात पॉलिफेनॉल असतं, हे पचनासाठी चांगले असते. व्हेरी गुड. पोटाचे आरोग्य, पचनक्रिया सुरळीत ठेवायचं असेल तर केळीच्या पानात जेवण करा. व्हेरी गुड. केळीचे पान जीवाणू नष्ट करण्यास मदत करतात. अँटी मायक्रोबियन गुणधर्म असतात. जर एखाद्या पदार्थाचे आपल्याला आजार होणार असेल तर तशी शक्यता कमी होते. डिस्पोजेबल प्लेट्सला नैसर्गिक पर्याय म्हणून केळीच्या पानाचा वापर करणे हा पर्यावरण पूरक पर्याय आहे. प्लास्टिक आणि फोम जमिनीच्या प्रदूषणास कारणीभूत आहेत. केळीची पाने जर जेवणासाठी वापरली गेली तर प्लास्टिक किंवा फोम प्लेटची गरज कमी होते आणि प्रदूषण कमी होते. च्या पानात जेवल्याचे फायदे असे आहेत. आणखीन एक पॉइंट बघूया मित्रांनो, काय ते वजन नियंत्रित ठेवण्याच्या काही टिप्स. वजन नियंत्रित ठेवण्याच्या काही टिप्स बघूया आपण. फक्त 1 आठवड्याच्या कमी झोपेमुळे वजन 1 किलो वाढू शकते. जादा वजन हृदयरोग, डायबिटीज, स्ट्रोक आणि काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचे मुख्य कारण असते. अशा वेळी वजन नियंत्रित करणे खूप आवश्यक आहे. वेट मॅनेजमेंट प्रोग्राम नुसार सुरक्षित पद्धतीने 1 महिन्यात 3 किलोपर्यंत वजन प्रभावीपणे कमी करता येऊ शकते. कसं ते बघूया. अमेरिकेचे सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन याची पुष्टी करते की सायन्स आधारित या 5 पद्धती अवलंबून वजन कमी करू शकता. काय ते बघूया. नाश्त्याला घ्या हाय प्रोटीन. 60% कमी होईल जेवणाची इच्छा. काय ते बघूया. US नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित शोधानुसार कार्बोहायड्रेटच्या तुलनेत प्रोटीन मेटाबोलाइज करण्यासाठी शरीरात जास्त कॅलरी खर्च करावी लागते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनचा शोध सांगतो की दिवसभरात घेतल्या जाणाऱ्या एकूण कॅलरी जर प्रोटीनचे प्रमाण 25% पर्यंत वाढले तर भूक 60% कमी होते. अरे वा. त्यामुळे कॅलरी इनटेक घटते. उत्तम झोप घ्या. कमी झालेली भूक कमी करणारे हार्मोन्स घटून भूक वाढते. झोप कमी झाल्यास भूक कमी करण्याच्या लेप्टिन हार्मोनचा स्त्राव कमी होतो. अरे बाप. तेच अन्न पचवणारे हार्मोन्स ग्रेलिन वाढते. कोलोरॅडो विद्यापीठानुसार जर एखादी व्यक्ती फक्त 1 आठवडा 5 तासाची झोप घेत असेल तर तिचे वजन 1 किलो पर्यंत वाढू शकते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार.
जय हिंद।